बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी मुंबईतून येते, कारण मुंबईतील प्रभादेवीमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलेले आहेत। ठाकरे गटाने होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह काढल्याने शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती। सरवणकर यांनी स्वखर्चातून बोर्ड लावला असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे। मात्र सत्तांतरानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी होर्डिंग लावत होते। यावर याआधीही शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता। दरम्यान ठाकरे गटाकडून होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह हटवण्यात आल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला। शिंदे गटाच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, आपण पाहतोय धनुष्यबाण चिन्हावरून आता ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलेले आहेत, काय नेमकं घडलं? खरं तर शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येण्याची काही पहिलीच वेळ नाहीये। मात्र काल रात्रीच्या वेळी शिंदे गट आणि ठाकरे गट प्रभादेवीमध्ये एकत्र आल्याची घटना घडली आणि एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुन्हा देखील दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतो आहोत की जे स्थानिक आमदार आहेत सदा सरवणकर यांच्या वतीने प्रभादेवीच्या एका फुटपाथवरती एक धनुष्यबाणाचं चिन्ह खरं लावण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी ते पूर्वी लावलेलं होतं। मात्र त्याच ठिकाणी आता ठाकरे गटाचे अनेक जे नेते आहेत ते तिकडे पोस्टर लावत होते किंवा त्यांचे जे काही बॅनर्स आहेत ते तिथे धडकवत होते। मात्र याच गोष्टीला आक्षेप घेऊन खरं तर आता शिंदे गट आक्रमक झालेला आहे। हे जे चिन्ह जे होतं ते खरं तर सदा सरवणकर यांनी लावलेलं होतं आणि त्याच्यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांमधला हा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात या प्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।